नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आपण माता लक्ष्मीची पूजा ही नित्यनेमाने या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असतो. मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण विविध उपाय करतो, उपवास करत असतो, मातेचे हर एक पूजापाठ आपण करत असतो. पण असं झालं आहे की आपण कितीही पूजापाठ केले तरी माता आपल्या घरात का येत नाही किंवा आपल्यावरती प्रसन्न का होत नाही. तर अशी काही चूक तुमच्या हातून घडत असते. कळत न कळत या गोष्टी तुमच्या हातून घडतात, म्हणून माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होत नाही. तर या कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत, हे या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर तिच्या आवडीच्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. तिला पूजेमध्ये जे आवडतं, जे तिला चांगलं वाटतं त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आपल्या घरातलं वातावरण हे कसं सकारात्मक होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण त्याच चुका आपल्या नित्यनियमाच्या पूजापाठमध्ये होत असतात आणि कुठेतरी नकारात्मकता घरामध्ये पसरत जाते आणि आपल्या हातून चुका होतात. आणि याचंच कारण की आपल्या घरात माता लक्ष्मी ही येत नाही किंवा तिचा वास आपल्या घरात होत नाही. आपण खूप प्रयत्न करत असतो, खूप निरंकार उपवास करतो, मातेची पूजापाठ करतो, पण आपली एकही मनोकामना पूर्ण होत नाही. ना आपल्याकडे पैशापाण्याची आवक वाढते. आपण जिथे आहोत गेले कित्येक वर्ष तिथेच आपण आहोत, आपली प्रगती होत नाही. आपल्या घरी आलेला पैसा हा राहत नाही, टिकत नाही. आपल्या धनामध्ये वाढ होत नाही. विनाकारण पैसा खर्च होत राहतो आणि पूर्ण वर्षाचा आपण हिशोब ठेवला तर आहे तिथेच आपण आहे, काहीच आपल्यात प्रगती झालेली नाही. असा आपला प्रत्येक दिवस जात असतो. त्या घरी पगार आला पण तो महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत देखील पुरत नाही. शेवटच्या दिवशी आपल्याकडे कपाटात ₹1 ₹2 चिल्लर आपल्याला शोधावी लागते आणि असे दिवस आपल्याला काढावे लागतात. तर ही खूप बिकट परिस्थिती आहे आणि ती आपण आपल्या हाताने ओढवत असतो. त्यामुळे तुम्ही देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या जर चुका तुम्ही करत असाल तर त्या नक्की तुम्ही सुधारायचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर तुम्ही बघा की तुमच्या जीवनामध्ये किती बदल झालेला आहे आणि तुमचं जीवन किती सुधारायच्या मार्गावरती निघालेलं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे मातेला ज्या प्रिय वस्तू आहेत त्या तुम्हाला त्यांची काळजी घ्यायची आहे. जर आपल्या घरामध्ये पीठ असेल, मीठ असेल आणि हळद असेल, या 3 अशा वस्तू आहेत की ज्या तुम्हाला कधी संपू द्यायच्या नाहीत. कारण पीठ, मीठ आणि जे आपलं हळद असते बघा, मिठाने आपल्या देवतेची परडी भरली जाते, हे तुम्हाला माहीत आहे का सगळ्यांना. त्याचबरोबर मीठ हे अन्न आपलं रुचकर बनवत असते आणि माता लक्ष्मीच्या या महालक्ष्मी पुस्तकामध्ये मिठाचे उपयोग खूप सांगितलेले आहेत. शास्त्रामध्ये सुद्धा मीठ अतिशय महत्त्वाचं आहे आणि माता राणीच्या या पुस्तकामध्ये मिठाचा उल्लेख आहे. मीठ हे महालक्ष्मीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याकडे कधी मिठाची भरणी खाली झालेली नसावी. त्यानंतर पीठ आपण देवीला परडी भरत असतो पिठाने. पीठ हे आपली भाकरीला आपण लक्ष्मी म्हणत असतो. त्यामुळे ही लक्ष्मी आपली कधी संपता कामा नये. पीठ थोडं का होईना पण तुमच्या डब्यामध्ये अवश्य पाहिजे. डब्बा कधीच रिकामा नाही घरात ठेवायचा. त्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे हळद ही माता लक्ष्मीचं स्वरूप असते आणि माता लक्ष्मीचं जे रूप असतं, स्वरूप असतं, ते कधी संपवायचं नसतं. आणि चौथी गोष्ट अशी देखील मानली जात आहे की तांदूळमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तांदूळ देखील तुमच्या घरातले कधी संपू देऊ नका, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही सर्व पूजापाठ करत आहात पण या गोष्टीकडे जर दुर्लक्ष होत असेल कुठेतरी, तर नक्कीच माता राणी तुमच्या घरी येण्यापासून कंटाळा करत असेल किंवा कुठेतरी ती नाराज झालेली असेल. तर त्यानंतर तुम्ही जेव्हा स्वयंपाक बनवत असता, खास करून महालक्ष्मीसाठी प्रसाद किंवा आपल्या कुलदेवतेसाठी नैवेद्य तुम्ही जेव्हा बनवता, तेव्हा तुम्ही वाईट विचार तुमच्या मनामध्ये देखील तुम्हाला करायचे नाहीत. तेव्हा कोणाला अपशब्द बोलायचं नाही, तेव्हा कोणावरती चिडायचं नाही, शिव्या शाप तुम्हाला कोणाला द्यायचं नाहीत. एव्हाना महालक्ष्मीची देवपूजा करताना
पूजापाठ करताना देखील तुम्हाला कोणाला अपशब्द बोलायचा नाही. खास करून जेवण बनवताना तुम्ही नित्याचं जरी जेवण बनवत असाल ना, तरी तुम्हाला कोणालाही अपशब्द बोलायचा नाही किंवा कोणाबद्दल मनात वाईट विचार नाही करायचा. हा वाईट विचार केल्यामुळे आपण जे वाईट विचार करतो ना, ते त्या अन्नामध्ये जात असते, त्याची नकारात्मकता. आणि जी आपल्या घरातील खाणारी करती व्यक्ती असते ना, तिच्या पोटामध्ये ते अन्न जात असतं आणि ती जी नकारात्मकता आहे ती त्या माणसाच्या शरीरात जात असते. त्यामुळे तुमच्या घरावरती जो कर्ता पुरुष आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो आणि कुठेतरी त्याच्या हाताला यश लागत नाही, त्याच्याकडे धनसंपत्ती कमी येत असते. आणि तिसरी अशी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जर सतत भांडणाचे व्हिडिओ बघत असाल किंवा आजूबाजूला कोणाची भांडणं तुम्ही बघत असाल तर हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे देखील तुमच्या घरी माता लक्ष्मीची हानी होत असते. तुमच्या घरीसुद्धा भांडणं कलह आपल्याप येत असतात आणि तुम्ही ती तुमच्या हाताने ओढवून घेत आहात. त्यामुळे जर तुम्ही मोबाईलमध्ये जर भांडणतंटा बघत असाल किंवा कोणाच्या आजूबाजूला भांडणं लागलेली आहेत आणि तुम्ही ती रोज सातत्याने सारखं बघत आहात, तर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या महालक्ष्मीची तुम्ही हानी करून स्वतःच्या हाताने घेत आहात. कारण हे जर अशा गोष्टी तुम्ही जर करत असाल तर तुम्ही सुद्धा कुठेतरी नकारात्मकतेला घरात बोलवत आहात किंवा तुमच्या जीवनामध्ये दुःख, कष्ट यांना आमंत्रण तुम्ही देत आहात. त्यामुळे अशी होती ही आजची माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या 3 गोष्टीपासून लांब राहा, म्हणजे तुमच्या घरी माता लक्ष्मीचं आगमन हे नक्कीच होईल.